धनंजय मुंडे यांच्यासह 10 जणांना सहआरोपी कराची मागणी करण्यात आलेली आहे। भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत जोडले जात आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया। सुधीर भाऊ, अंजली दमाने यांची पत्रकार परिषद झाली, त्यामध्ये त्यांनी 10 जणांची नावे घेतली। त्यात काही पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे, एलसीबी अधिकाऱ्यांचा समावेश आहे। धनंजय मुंडे यांना या प्रकरणामध्ये सहआरोपी करण्याची मागणी त्यांनी केली आहे आणि एक गंभीर आरोप देखील त्यांनी केला आहे। सातत्याने मी पुरावे सरकारला देते आहे, पण सरकार काही दखलच घेत नाहीये। काय उत्तर असेल? नाही, पोलीस विभागाकडे पुरावे उपलब्ध झाले तर निश्चितपणे सहआरोपी करतील। पोलिसांना शेवटी एखाद्याला सहआरोपी करण्याच्या अगोदर तर्कसंगत पुरावे एव्हिडन्स हे जमा करावं लागतं। अन्यथा जर सहआरोपी केलं आणि कोर्टामध्ये जर आपण हे सिद्ध करू शकलो नाही तर त्याचा प्रतिकूल परिणाम बाकी केसवर होतो। आणि म्हणून माझा विश्वास आहे की पोलीस कर्मचारी हे आजही सचोटीने निष्ठेने कार्य करतील, दबावामध्ये कधीही काम करत नाही। ठीक आहे, काही % मध्ये असू शकेल, पण एवढ्या गंभीर गुन्ह्यामध्ये त्यांनाही स्वतःचा अंतरात्मा आहे ना। आणि पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भामध्ये पुरावे जमवल्यानंतर माझा विश्वास आहे की ते योग्य ती कार्यवाही करतील। मात्र सुधीर भाऊ, काही वेळापूर्वी शिवसेना ठाकरे पक्षाच्या सुषमा अंधारे आमच्या सोबत बोलत होत्या। त्यांनी या प्रकरणात काही गंभीर आरोप मुख्यमंत्र्यांवर केलेले आहे। या संपूर्ण प्रकरणाचे फोटो व्हिडिओ हे मुख्यमंत्र्यांकडे आधीपासून होते, मात्र त्यांनी पांघरून घालण्याचा प्रयत्न केला का, असा सवाल त्यांनी केलाय। आणि मुख्यमंत्री फडणवीसांनाच या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी सुषमा अंधारे यांनी केली। काय उत्तर असेल? मुख्यमंत्र्यांचा काय संबंध आणि मुख्यमंत्री सहआरोपी कसे होऊ शकतात? मला वाटतं ठीक आहे, राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप आणि सामान्य जनता म्हणूनच आता राजकीय क्षेत्राकडे उदासीन नजरेने बघते। आरोप प्रत्यारोप अशा पद्धतीने करण्याच्या ऐवजी जर आपल्याकडे काही पुरावे असेल तर निश्चितपणे कोर्टामध्ये आपण जाऊ शकतो, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन दाखल करू शकतो। आणि कोर्टामध्ये जर पुरावे दिले तर हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट अशा संस्था अजूनही योग्य क्षणी सरकारच्या विरुद्ध एखादा निर्णय, चौकशी समिती नेमू शकते। आपण या अगोदर पाहिलंय, कोलगेट प्रकरणात कोर्टाने निर्णय दिला, या अगोदर पाहिलंय आपण की गेम्सच्या बाबतीमध्ये कोर्टाने निर्णय दिला। तर कोर्टामध्ये आपल्याकडे जर पुरावे असतील तर आपण जाऊ शकतो ना, त्याला कोणी थांबवलं? पत्रकार परिषदेमध्ये पुरावे देण्याच्या ऐवजी कोर्टामध्ये जाऊन दिले तर खरं काय, खोटं काय, सत्य काय, असत्य काय, योग्य काय, अयोग्य काय याचा निवाडा होऊ शकतो। अगदी ठीक आहे। सुधीर भाऊ, तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला, या बातमीच्या संदर्भात चर्चा केली, त्याबद्दल धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।